या देशाचे निर्माते सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, होळकरशाहीचे संस्थापक, अटकेपार मराठेशाहीची पताका बुलंद करणारे सुभेदार मल्हारराव होळकर, जागतिक कीर्तीच्या राज्यकर्त्या, लोककल्याणकारी राज्य कसं असावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य खऱ्या अर्थानं जमिनीवर अस्तित्वात आणणाऱ्या लोकमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, जगज्जेत्या इंग्रजांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावणारे, छत्रपती शिवरायांनंतर स्वतःचा राज्याभिषेक करून महाराजा झालेले या देशाचे आद्य स्वातंत्र्य योद्धे महाराजा यशवंतराव होळकर, आद्य महिला स्वातंत्र्य वीरांगना ज्यांनी इंग्रजांची इब्रत अख्ख्या जगभर काढली त्या भीमाई होळकर खऱ्या अर्थानं या आरक्षणाची ज्वाला प्रज्वलित करणारे धनगरांचे क्रांती सूर्य बी.के. कोकरे साहेब, तुमच्या आमच्या घरामध्ये शिक्षणाची गंगा आणणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण आरक्षणाची लढाई लढतोय साहेब. तर आरक्षणाची लढाई लढत असताना, आरक्षण हा शब्द तोंडातून उच्चारत असताना ज्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण ही संकल्पना अस्तित्वात आणली ते छत्रपती शाहूजी महाराज, आणि खऱ्या अर्थानं या आरक्षणाच्या माध्यमातून मानवतेचं कल्याण करण्याचं काम ज्यांनी केलं. तुम्हाला आम्हाला आज ज्या अंगावर चांगले कपडे, सन्मानानं चालता येतं, बोलता येतं, हा अधिकार ज्यांनी दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आज अहिल्याबाईंच्या या पवित्र अशा स्मारक स्थळी ठाण्याच्या या भूमीमध्ये आपल्या सोबत संवाद साधत असताना या ठिकाणी आपल्यात उपस्थित असलेले ज्यांनी खऱ्या अर्थानं म्हणजे हे मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला योद्धा म्हणालात, पण कोळेकर आग्रह होता, ज्यांची तळमळ होती की आपण या लढ्यामध्ये सोबत असलं पाहिजे. ते म्हणले होते आम्ही थकलो होतो, थांबलो होतो. तुम्ही म्हणला साहेब थांबलो होते, थांबले होते पण संपले नव्हते. असे महादेव अर्जुन साहेब, दुसरे मल्लिकार्जुनजी पुजारी साहेब, माझं भाग्य मी ज्या व्यक्तींना भेटतोय, कारण बी.के. कोकरे साहेबां, राजूजी जांगडे साहेब, पोलीस खात्यातून मला गर्व आहे, पोलीस खात्यातला माणूस भेटला जरा माझे जरा छाती फुगल्यासारखं होतं. असे शेळके साहेब रिटायर्ड एससीपी आहेत, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं. समाजाचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट मोठे साहेब, उद्योजक शंकर भाऊ कोळेकर, या ठिकाणी ज्यांनी इथला ठाण्याचा हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी परिश्रम घेतले. डॉक्टर अरुण गावडे साहेब, आमचे मित्र आहेत, बंधू संजय राजे साबळे, हे मराठा समाजाचे बांधव आहेत, पण ते सुद्धा वेळ त्यांचा देऊन या ठिकाणी आलेत. आमचे दुसरे मोठे भाऊ दीपक भाऊ, ज्यांनी 5-6 दिवस झाले कोणालाच माहित नाही अर्जुन साहेब आम्ही कुठे राहतो, ते यांच्याकडे राहतो, म्हणजे 5-6 दिवसापासून इथं राहण्याची व्यवस्था केली. दुसरे आमचे ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम ज्यांनी केलं ते माझे दुसरे नावकरी, आमच्या नावातच खरंच ना हे दीपक म्हणजे दुसऱ्यांना प्रकाश देणे, दुसऱ्यांना सामावून घेणे, ते असे दीपक भाऊ ज्यांनी चांगलं नियोजन केलं. आमचे वाघमोडे साहेब, ऍडव्होकेट कोळेकर साहेब आणि आमचे बंधू दादा भाऊ पडळकर आणि सर्वच आमच्या निहारिका ताई अहिल्याबाईच्या लेखीचं प्रतिनिधित्व करत गेल्या 4-5 दिवसापासून प्रत्येक ठिकाणी त्या शक्य तिथं हजर आहेत, अशा निहारिका ताई. आणि सर्वात महत्वाचं की ज्यांच्यामुळे मी तुमच्यामध्ये बोलण्यासाठी उभा आहे, आपण जालन्याचं आंदोलन पाहिलं, अतिभव्य झालं. हे आंदोलन मोठं करणे, सांभाळणे, आणि मी एक जिद्दीला पेटलो होतो साहेब की काही झालं तरी उठणार नाही, आंदोलन सोडणार नाही, कारण मी शपथ घेतलेली आहे माझ्या आयुष्यातलं शेवटचं आंदोलन आहे, शेवटचा लढा आहे हा, मी शेवटपर्यंत लढणार आणि जिंकणार. मी आडून बसलो होतो, माझी तब्येत सिरियस झाली होती साहेब. हे मजाकचा विषय नाहीये, लोकांना कोणाला काय वाटतं माहित नाही, पण लिव्हर सूज आली, लिव्हरवर किडनी डॅमेज व्हायला लागली, 2दा चक्कर आल्या. सीएस साहेब आणि सगळं मेडिकल पथक, प्रायव्हेट 2 मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर लोक तिथं 24 तास ठाण मांडून बसलेले होते. 2दा चक्कर आली, कोणत्याही क्षणी अटॅक येऊ शकत होता, अशी परिस्थिती होती. आणि तिथं मला ज्यांनी सांभाळण्याचं काम केलं आणि अडून बसले की आता जर तुम्ही ऐकलं नाही आमचं तर आम्ही रस्त्यावर जातो ना, आम्ही अन्न पाणी सोडतो. असे
सरपंच प्रल्हाद भाऊ नेमाने, निखिल भाऊवीर आणि बरेच सहकारी आहेत. पण हे दोन आता इथं सोबत आहेत. हे सिनियर ज्यांनी फार म्हणजे जुने जाणत नेतृत्व अभ्यासू व्यक्तित्व रामचंद्रजी बंदी छोडे साहेब. आणि अजून एक आनंदाचा भाग की हा लढा आम्ही 100% जिंकणार हा जो आत्मविश्वास येतो. काल मी कांदिवलीला होतो, त्या ठिकाणी राजकुमार भाई पाल म्हणून आमचे उत्तर प्रदेशचे, माझा त्यांचा परिचय नाही, संपर्क नाही, काहीच नाही. त्यांनी कुठेतरी सोशल मीडियाला पाहिलं आणि मला फोन केला, दीपक भाई आप आ रहे हो. मी म्हणलं यार आता मला वाटलं ते उत्तर प्रदेशचे. ते म्हणे हम कांदिवली में रहते आते. मग विले पार्लेला असताना मला जायला उशीर होणार होता. बिरू सर म्हणले की तुम्ही बाय कार जाऊ शकत नाही, ट्रेननं जायला लागेल, आपण जाऊ शकतो लवकर. मग गाडी मी पाठवून दिली आणि मी ट्रेननं आलो. त्यांचा मला परत फोन आला, ते म्हणले कुठे आहेत दीपक भाई. मी म्हणले असा झाला तर मी ट्रेन येतोय. ते म्हणले आप रुको उधर मैं गाडी लेके आता. आणि मला ते त्यांचे 10-15 लोक घेऊन घ्यायला आले. म्हणजे आता धनगरांचा, महाराष्ट्रातल्या धनगराचा लढा राहिलेला नाहीये, तर देशातला धनगर यात सामील झालेला आहे. आणि हे कालचं उदाहरण होतं, आजही आपल्यामध्ये उदाहरण आहे. भाईसाहेब उठे, कृष्णाभाई धनगर हे राजस्थानहून या ठिकाणी आले. त्यांनी कुठेतरी, आमचा परिचय नाहीये, यांचा नंबर माझ्याकडे नाही, माझा नंबर यांच्याकडे नव्हता. यांनी कुठून तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आणि ते म्हणले दीपक भाई मैं मुंबई में हूं तो आपसे मुलाकात होगी तो बड़ा अच्छा लगेगा. आणि ते सुद्धा त्यांचं कामातला व्यस्त वेळ सोडून या ठिकाणी आलेत असे कृष्णाभाऊ धनगर. आणि आपण उपस्थित सर्वांना मानाचा जय मल्हार. मी आता आपला अधिक वेळ घेणार नाही, कारण मी तुमच्यामध्ये बोलावा इतका मोठा नाहीये साहेब. मी अत्यंत नम्रपणे सांगतो, तुम्ही मला संघर्ष योद्धा म्हणालात, पण खरे संघर्ष योद्धे तुम्ही आहेत. बीके कोकरे साहेबांनी जी ज्योत आरक्षणाची पेटवली ती ज्योत जिवंत आहे. तिथं राजूभाऊ जांगडे साहेब आतापर्यंत इथं आहेत. तुम्ही संघर्ष केला साहेब, तुम्ही ही चळवळ टिकून ठेवली अर्जुन साहेब, म्हणून आमच्या वाट्याला आलं हे लढणं. फक्त माझं सौभाग्य एवढं आहे, मी स्वतःला भाग्यवान इतका समजतो की बीके कोकरे साहेबांनी सुरू केलेल्या लढ्याचा शेवट हा दीपक बोराडेच्या आंदोलनानं होणार आहे. मी निमित्त मात्र आहे साहेब. आणि तुम्ही म्हणालात की टाकही फुकून, खरं आहे हे सत्य आहे की आता समाज पोळलाय. आंदोलन झालं की अर्जुन साहेबांनी जायचं, आंदोलन असलं पुजारी साहेब पुढं, राजू भाऊ पुढं, आमच्या निहारिकाताई पुढं, मोठे साहेब, हे नेहमी चाललंय. पैसे द्यायला कोळेकर साहेबाचं 1 नंबरला नाव, हे चालत आलं ना. आता आम्ही थकलो, आता आमचाही विश्वास निराला, हे सत्य आहे. पण समाज हा समाज आहे, समाज सर्वोपरी आहे, समाज सर्व शक्तिमान आहे, समाज जागा आहे, समाज प्रामाणिक आहे आणि प्रत्येक लढ्यात प्रामाणिकपणे उतरायला तयार आहे. फक्त पुढे प्रामाणिकपणा दिसला पाहिजे. म्हणून मी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एका आंदोलनाची घोषणा केली. कोणालाच माहित नव्हतं, हे माझे सहकारी यांनाही माहिती नव्हतं, पण माझ्या डोक्यात होतं काय करायचं. कारण मी नोकरी सर्वांना तसं आयुष्य साहेब समर्पित केलेलं समाजाला. स्वतःसाठी जगलो, भरपूर झालं, माझ्या पोटा पाण्याचा आहे. माणूस 1000 कोटी जरी कमवले तर वर काही घेऊन जात नाही. तुम्ही कलेक्टर, एसपी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान झालात तरी तुम्ही वर काही घेऊन जाणार नाहीये, सगळं इथंच राहणार आहे. मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजाची वाताहत होते म्हणून जीव जळत होता आणि ठरवलं की उर्वरित आयुष्य समाजाच्या नावानं. आणि साहेब नोकरी सोडल्यापासून मला या पवित्र ठिकाणी अहिल्यामाईंच्या चरणाजवळ सांगायला म्हणजे गर्वानं नाही पण अभिमानानं सांगतो की 100% समाजासाठी प्रामाणिकपणे जीवन आलोय, लढतोय, आम्ही लढतोय, आमचा वेळ पैसा खर्च करतोय, आमचा बाप लढला, आमचा आजोबा लढला, आम्ही आमचं रक्त जाळतोय, आमचा जीव धोक्यात घालतोय. आमच्यावर गुन्हे दाखल झाले, शेकडो हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. हे किती दिवस चालायचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याचा शेवट कुठेतरी झाला पाहिजे. म्हणून मी ठरवलं की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी एसटी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा लढायचा. आणि मी शपथ घेतली की माझ्या आयुष्यातलं शेवटचं आंदोलन आहे, ही माझ्या आयुष्यातली शेवटची लढाई आहे. आणि मी त्यावेळेस एक वाक्य बोललो होतो, कोळेकर साहेब, बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा, धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातलं हे शेवटचं आंदोलन असेल, ही शेवटची लढाई असेल. पण कधी जी शपथ मी घेतली साहेब, ही शपथ प्रत्येकानं घ्यायला लागेल. राजू भाऊ आता लढायचं नाही, जी काय ताकद तुम्ही इतके वर्ष लावली ना त्या सगळ्या ताकदीचं सार, ती सगळी शक्ती एकवटवायची आणि हा शेवटचा लढा आपल्याला लढायचा आहे आता. आणि मी या पवित्र ठिकाणाहून आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळी आहे, मी खात्रीनं सांगतो साहेब, हे शेवटचं आंदोलन होईल.
आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होईल, 100% होईल. कारण आम्ही गैरकायदेशीर मागत नाही. आता तुम्ही ओळख दिली आणि मी आता मला सांगायला कमीपणा वाटणार नाही. माणसानं खरं बोललं पाहिजे. मी खरं बोलणारा माणूस आहे. सत्य कटू असतं, कोणाला पटलं तरी नाही पटलं तरी. मी जे हे आंदोलन सुरू केलं हे मराठा समाजाच्या आंदोलनापासून प्रेरणा घेऊन सुरू केलेलं आंदोलन आहे. कशाला नावं ठेवायची कुणाला? अरे आम्ही त्या लायकीचे बनलो पाहिजे. आपण म्हणतो साहेब तुम्ही कायद्याचे जाणते. 4 आयोगांनी नाकारलं, हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तरी मिळतं. मराठा समाजानं 58 मोर्चे काढले, जागतिक कीर्तिमान स्थापन केला, तरी नाही मिळालं. मराठे समाजाचे कितीतरी मुख्यमंत्री मंत्री झाले, शेकडो खासदार, हजारो आमदार झाले, तरी नाही मिळालं. तुम्ही ज्याला चौथी नापास म्हणता साहेब, ते मनोज जरांगे पाटलाला यावं लागलं, समाज एकवटला, इतिहास घडला. हे का नाकारता तुम्ही? मला काय म्हणायला लागलं जरांगे पाटलाची तारीफ करता? अरे तारीफ का? अरे वास्तव आहे ना. तुम्ही चौथी नापास म्हणून हिनवता, त्या माणसानं करून दाखवलं ना. आम्ही प्रेरणा घेतली साहेब. मुंबईचं आंदोलन होतं, फॉर्च्युनर मधून माणूस उतरला आणि रस्त्यावरती त्या चिखलात बसला. लहान मोठा, गरीब श्रीमंत, नोकरदार, पगारदार, उद्योजक सगळे लोक तिथं मातीत बसले ना, झोपले ना प्लॅटफॉर्मवर. हे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं, आम्ही तर मीडियात, सोशल मीडियामध्ये पाहिलं. हे फुकट नाही मिळालं साहेब. जे 4 आयोग नाकारतं, हायकोर्ट नाकारतं, सुप्रीम कोर्ट नाकारतं आणि फडणवीस साहेब जी.आर काढतात, हे फुकट नाही, सहज नाही होत. समाजाचा संघर्ष आहे ना. समाज जागा झाला आपल्या हक्क अधिकाराप्रती, समाज जागा झाला, संघर्ष करायला रस्त्यावर उतरला आणि एक जागतिक इतिहास घडवला. जांगडे साहेब त्यावेळेस झालं नाही. आणि मी त्याच आंदोलनाची प्रेरणा घेतली. मी थकलो होतो साहेब. मी 2013-14 नोकरी सोडल्यापासून वैयक्तिक कितीतरी आंदोलन उभे केले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सोबत नाही, मागं नाही, तर सगळ्यात पुढे आहे साहेब. तनमन धनानं. रुपया कोणाचा? माझे 500च्या वर व्याख्यानं महाराष्ट्रात झाले साहेब. मी 1 रुपया कोणाचा घेतला नाही. गाडी भाडं नाही, डिझेल नाही, काही नाही. जेवढं होतं ना तेवढं समाजासाठी करायचंय. प्रत्येक आंदोलनात आहे. शेवटचं आंदोलन आम्ही पंढरपूरला केलं. त्या आंदोलनाच्या अगोदर 15 दिवस सगळ्या परिसरात फिरून जागरूकता आणली. 16 दिवस रक्त जाळलं. तिथेही माझी तब्येत सिरियस झाली होती. त्याच्यानंतर आम्ही संभाजीनगरचं आंदोलन 8 दिवस केलं. इथं आलो नवी मुंबईला, आमच्या वाक्षेताई उपोषणावर बसलेल्या होत्या कळंबोलीला. तिथं 8-10 दिवस मुक्काम दिला. तिथून मंत्रालयात उड्या मारल्या. साहेब खेद वाटतो साहेब. त्या मंत्रालयाच्या आंदोलनामध्ये जर 5,000 लोक जर आपले असते ना, तर जी.आर निघाला असता आपला त्यावेळेस. भले तो जी.आर कोर्टात गुतला असता, संपला असता, काही झालं असतं. शिंदे साहेब फार होते जी.आर काढायला, पण 50 लोक नव्हते साहेब त्या मंत्रालयाच्या आंदोलनामध्ये. मग म्हणायचं नुसतं 2 नंबरचा समाज आहे, 2.5 कोटी समाज आहे, 3 कोटी समाज आहे, काय खार घालायचं समाजाचा आता? या थकलो होतो साहेब आम्ही. मी वैयक्तिक ठरवलं होतं की आता पुन्हा आंदोलनात जायचं नाही, विषय क्लोज करून टाकायचा. कारण घरचे कंटाळले, सगळे कंटाळले, मित्र कंटाळले. अरे बाबा हे होत नसतंय, समाजाच्या नादी लागून काही खरं नाही. आणि मलाही वाटलं आपला समाज आता जागा होत नाही साहेब, आता थांबलेलं बरं. ठरवलं होतं की आता थांबायचं. पण मुंबईचं मराठा समाजाचं आंदोलन झालं आणि म्हणलं की जर जनतेच्या दबावापुढे सरकार झुकत असेल तर आम्ही सुद्धा तो दबाव निर्माण करू शकतो. आणि म्हणून 17 सप्टेंबरच्या आंदोलनाची घोषणा केली आणि ठरवलंय शेवटचं आंदोलन आहे. आम्ही ते पाहिलं पाहिजे. आम्ही नाही करू शकत का? का नाही करू शकत? अरे आमचं तर घटनेत आहे, संविधानात आहे, 47 जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला आम्ही आहोत. बरं एवढंच नाही तर आता जे होलसेल पॉवर ज्याला म्हणतात, सुप्रीम पॉवर ज्याला म्हणतात, सर्व शक्तिमान ज्याला म्हणतात, ते या राज्यात देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. त्यांनी लाखो लोकांच्या समोर सांगितलंय, लिखित दिलंय. जे देशाच्या सर्वोच्च स्थानी बसलेले आहेत साहेब आरामात. नरेंद्र मोदी हे जेव्हा आमच्या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये पंढरपूरला आले, त्यांनी सुद्धा सांगितलं, मेरे धनगर भाइयों बताओ, आपको सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था? शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था? पीठ में खंजर खोपा है, आपका वोटों के लिए यूज किया है. छाती बडवून म्हणले ना, धनगरी ढोल बडवत, धनगरी गोंगडी खांद्यावर घेऊन म्हणले की नाही म्हणले? मग आता हे सर्वोच्च स्थानी बसलेले आहेत. 10% ईडब्ल्यूएस आरक्षण मिळालं. देशामध्ये कोणी मागितलं होतं?
कुणी एखादा मोर्चा काढला, कुणी आंदोलन केलं, रक्त जाळलं, आमच्यासारखा जीव धोक्यात घातला नाही. मोदीजींनी ठरवलं, देऊन टाकलं. राजा बोले दल आले. अरे मग तुम्ही शब्द दिला आम्हाला, आणि या देशात स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं. या धनगरांचा वाटा आहे, कारण या देशात 20-25 कोटी धनगर आहेत, या राज्यात 2.5-3 कोटी धनगर आहेत, आणि या धनगरांनी 100% प्रामाणिकपणे तुम्हाला मतं दिली, तेव्हा तुम्ही सत्तेत आलात. हे मी म्हणत नाही, फडणवीस साहेब स्वतः म्हणले, आणि मी समोरासमोर 4-5 बैठकांमध्ये त्याचा साक्षीदार आहे. फडणवीस साहेब म्हणाले की सत्ता धनगरांमुळे आली, मी मुख्यमंत्री धनगरांमुळे झालो. एवढंच नाही तर मी आमदार सुद्धा धनगरांमुळे झालो, कारण माझ्या मतदारसंघात 20-25 हजार धनगर आहेत. आणि हे बैठकीत 4 लोकात नाही बोलले, ऑन माईक बोलले, हजारो लोकांमध्ये बोलले. मग आता हे द्यायला काय अडचण आहे? या गावडे बुवांचे आभार. या वयामध्ये 70-80 वर्षाचं वय होत असेल गावडे बुवांचं, पण समाजाचा कार्यक्रम कुठेही काही म्हटलं की गावडे बुवा हजर असतात. हे अशा लोकांमुळे ही चळवळ जिवंत आहे. तर मी सांगत होतो साहेब की हा शेवट होणार आहे. याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, जे कायद्यात आहे ते मागतोय, आणि ते तुम्ही वचन दिलंय त्या वचनाची पूर्तता करा. आता आपल्याकडे एक म्हण आहे, रडलं नाही तर सखी आई सुद्धा दूध पाजत नाही, कारण तिला वाटतं लेकरू खेळतं ती कामात मग्न असते. हे आमच्या सावत्र आया इथं बसलेल्या आहेत. आम्हाला आता नुसतं रडून साहेब होणार नाही, रडून झालं. 2014 पासून आम्ही रडतोय. आता आम्हाला थोडंसं रूप बदलावं लागेल, चिमटे घ्यावं लागतील, माती अंगावर फेकावी लागेल, काहीतरी करावं लागेल, तेव्हा यांना जाग येईल, ती करण्याची वेळ आता आलेली आहे. मी अत्यंत नम्रपणे सांगतो की मी हा लढा लढतोय, मी नाहीये एकट्यानं, काहीच होत नाही, मी निमित्त मात्र आहे. एकीनं साहेब काही होऊ शकतं. बीके कोकरे साहेबांपासून शेकडो बांधव लढले, माझ्यासारखे उपोषण किती झाले, पण ते आंदोलनाची एक योग्य वेळ, योग्य सगळं असावं लागतं. मला असं वाटतं की कोळेकर साहेब, आता ही शेवटची संधी, शेवटची वेळ आपल्याला आलेली आहे. ज्या लोकांनी या आंदोलनामध्ये आतापर्यंत आपलं योगदान दिलं त्यांचा आपण ऋणी आभारी आहे, त्यात काही शंकाच नाही. ही चळवळ जिवंत राहिली. आता ही लढाई आपण शेवटची लढूयात. ज्या पद्धतीनं मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, आम्ही इतिहास वाचतो, ऐकतो, पण ते इतिहासापासून काही बोध घेत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज इतिहासापासून धडा घेत नाही, समाज इतिहास घडवू शकत नाही. त्याच्या पुढे जाऊन काशीरामजी म्हणतात की जो समाज इतिहासापासून धडा घेत नाही, इतिहास त्यांना धडा शिकल्याशिवाय राहत नाही. आणि दुर्दैवानं आम्ही इतिहासाचं अवलोकन करत नाही, समजत नाही, शिकत नाही, त्यातून बोध घेऊन पुढे काही रणनीती करत नाही. कोंढाण्याची लढाई लढत असताना तानाजी मालुसरे काही मावळे घेऊन वरती गेले, आणि मावळे पटापट मारायला लागले, मरणाच्या भीतीनं पळायला लागले. त्यावेळेस तानाजी मालुसरेंनी दोर कापला आणि सांगितलं, एकतर डोंगरावरून पडून मरा, दरीत पडून मरा, नाहीतर लढून मरा. मावळ्यांनी ठरवलं, इकडेही मारायचं, इकडेही मारायचं. पडून मारल्यापेक्षा, पळून मारल्यापेक्षा लढून मारू. शेवटची लढाई झाली, आरपारची लढाई झाली, आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे की कोंढाणा जिंकल्या गेला. मी माझ्या आयुष्याचे लढाईचे दोर कापून टाकलेले आहेत. मी आपल्याला विनंती हात जोडून करायला आलोय. निश्चितपणे जांगडे साहेब, आपला अनुभव चांगला वाईट असेल, पण आता एकदा शेवटचा दोर कापू आणि एकदा शेवटच्या लढाईमध्ये उतरू. मी खात्रीनं सांगतो, आमच्या अंगातला जर तानाजी मालुसरे जिवंत झाला आणि आम्ही जर यशवंतराव होळकर आमच्यात संचारले, तर 4-5 दिवस नाही, ताई जसं म्हणाल्या, 21 तारखेला मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगतो, मी ज्या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला आझाद मैदानात यायचं काम सुद्धा पडू देणार नाही. ते म्हणतील की अर्जुन साहेब थांबा, तुम्ही आता मुंबईत येऊ नका, मी तुमच्यासाठी सर्टिफिकेट देण्याचा कागद घेऊन येतो. आणि हे होऊ शकतं, पण कधी, हे आम्ही जर ते ठरवलं तर. आणि मला असं वाटतं आता आपण सगळे सुशिक्षित, व्यावसायिक, शासकीय, राजकीय, सामाजिक सगळ्या क्षेत्रातले मातब्बर मंडळी आहात, जुनी जाणती मंडळी आहात. मी तुम्हाला पुढचं नियोजन काय करावं, कसं करावं काहीच सांगत नाही. हे सगळं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला समजतं. मी फक्त तुम्हाला एकच विनंती करल, बांधवांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. हे धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातलं शेवटचं आंदोलन असेल. आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा मार्ग
या लढाईतून सुटणार आहे. आमच्या एसटीचं आरक्षण जे कैद केलंय ते या मुंबईच्या आझाद मैदानातून आझाद होणार आहे. फक्त प्रत्येकानं हा लढा माझा म्हणून लढा. राहिला प्रश्न कुणी या कुणी येऊ नये. बऱ्याच लोकांच्या बऱ्याच सूचना आहे. मी एक नम्रपणे आपण सगळे जाणतेत म्हणून सांगतो. मी नेहमी म्हणत असतो की एकानं काहीच होत नाही, एकीनं काही होऊ शकतं. फक्त काय असतं निमित्त मात्र असावं लागतं. पुढं कोणाला तरी व्हावं लागतं. ते पुढाकार घेण्याचं काम फक्त मी केलंय. समाज म्हणून जोपर्यंत सगळे एकत्र येणार नाही आणि माझ्या पुढे जाणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. मुंबईमध्ये आल्यानंतर काय नियोजन करायचं कसं करायचंय हे तुम्ही आता सगळे ताईंनी सगळे अनुभवी लोक आहेत तुम्ही ठरवा. एक मात्र गोष्ट खात्री नाही राजू साहेब, महाराष्ट्रातून जितके धनगर मुंबईमध्ये येतील त्याच्यापेक्षा डबल टिबल संख्येनं धनगर मुंबईतलेच रस्त्यावर येतील. तेवढी संख्या आहे. पुढचं नियोजन करा. आम्ही 21 ला या ठिकाणी येऊ. आज रविवार असून आपल्या प्रत्येकाचं साप्ताहिक नियोजन असतं, वेळेचं नियोजन असतं. हा सगळा अत्यंत बहुमोल असा वेळ आपण समाजाच्या प्रेमापोटी या ठिकाणी दिलात. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला, ऐकून घेतलं आणि प्रत्येकानं सांगितलं की दीपक भाऊ आम्ही तुमच्या मागे, मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो पण माफी मागतो. माझ्या मागे नाही, हा माझा लढाच नाहीये. माझ्या लढ्यामध्ये सामील होऊ नका. हा आपला सर्वांचा लढा आहे. आमच्या लेकरांच्या कल्याणाचा लढा आहे. म्हणून आपण सर्वांनी सामील व्हा विनंती करतो. आपल्यामध्ये अजून एक आमचा भाऊ या ठिकाणी अमोल. या अमोलनं मुंबईमध्ये मी 5 दिवसापूर्वी आलो. पहिला मुलुंडला एक आमची बैठक घेण्याचं काम केलं आणि अमोल मुलुंडपासून या ठिकाणी आमच्या सोबत आहे. असे तरुण जे खऱ्या अर्थानं ताई म्हणल्या जावं खरंच की तरुणच काहीतरी करू शकतात. म्हणजे तुमचं मार्गदर्शन साहेब पडे आणि असे फार जास्त लोकांची गरज नाही. ते वेळात वीर दौडले 7 आणि इतिहास घडला. अरे इथं ते 70 आहे, 700, 7 लाख आहे, 7 कोटी आहेत. विजय होणार आहे. येणाऱ्या 21 जानेवारीला देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, कारण हा देश आपण संविधानावर चालता असं म्हणतो, दुर्दैवानं संविधानाची अंमलबजावणी झालेली नाहीये, ती पूर्णपणे होत नाहीये. आणि येणारा प्रजासत्ताक दिन आम्ही खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झालो म्हणून साजरा करूयात. 21 जानेवारी 2026 ला मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात फिरून, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात जाऊन सबंध महाराष्ट्रातले मल्हार मावळे आमच्या अहिल्यामाईंच्या लेखी घेऊन आम्ही मुंबईमध्ये येणार आहोत. या मुंबईमध्ये या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आपण सुद्धा सज्ज व्हावं ही विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मल्हार. राजमाता पुण्यश्लोक